नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा एक समाज हिताची योजना आपल्यासाठी घेऊन आलेलो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला या ठिकाणी मधमाशी दिसते. मित्रांनो, मधुमक्षिका पालन हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त असणारा जोडधंदा आहे आणि या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी हा जोडधंदा स्वीकारला आणि त्याच्यातून लाखो रुपयांची कमाई करताना सुद्धा आपल्याला अनेक शेतकरी दिसतील. तर मित्रांनो, हेच मधुमक्षिका पालन बहुतांश शेतकऱ्यांनी आत्मसात करावं यासाठीची प्रक्रिया काय आहे, त्याबद्दल कसं म्हणजे काय ट्रेनिंग लागतं. तर हे जे ट्रेनिंग आहे हे अगदी मोफतरित्या आपल्या शेतकरी वर्गाला मिळावं या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने मधुमक्षिका पालन जे आहे त्याचं जे प्रशिक्षण आहे ते शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलेलं आहे आणि हे मोफत असणार आहे पूर्ण प्रशिक्षण. आणि मात्र त्यासाठी काय काय तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे आणि त्यासाठीचा अर्ज कसा करायचा याबद्दलची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी जे आहे सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विकास कार्यक्रम या योजनेचं नाव आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला मधुमक्षिका पालन प्रशिक्षण 2026-27 अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी हे प्रशिक्षण घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता याची पुढील प्रक्रिया बघू. तर या योजनेचा जो उद्देश काय, तर या ठिकाणी तुम्हाला रोजगार व स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठीच हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोकरी न करता शेतीला एक जोडधंदा व्हावा आणि त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढावं हाच त्या ठिकाणी उद्देश आहे. तर मित्रांनो, यासाठीचा जो प्रशिक्षण कालावधी, आता हे जे ट्रेनिंग जे होणार आहे तुमचं एक असणार आहे तुमचं 5 दिवसाचं आणि एक असणार आहे तुमचं 30 दिवसांचं. तर हे कुठं होणार आहे तुमचं केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, जी की CBRTI म्हणजे शिवाजीनगर पुण्याला आहे, तिथं तुमचं हे प्रशिक्षण होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला विनामूल्य हे सगळं प्रशिक्षण असणार आहे आणि याचं जे प्रायोजकत्व म्हणजे याचा जो सगळा जो खर्च जो आहे तो सारथी संस्था करणार आहे. म्हणजे स्पॉन्सरशिप या ठिकाणी सारथी संस्थेमार्फत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जायचंय, तुमची राहण्याची जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था होईल. फक्त तुम्हाला स्वयं खर्चाने फक्त तुम्हाला जाण्या येण्याचं भाडं मात्र तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला ते स्वतःच्या पैशाने जायचंय. त्यानंतर याच्यासाठी अट महत्वाची आहे की तुमचं जे वय आहे ते पाहिजे तुमचं 18 ते 45च्या दरम्यान. तर मित्रांनो, आणि किती संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी 63 जे लाभार्थी आहेत त्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे जागा कमी आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सुद्धा आपण अर्ज करणं गरजेचं आहे. कारण जो आधी अर्ज करेल त्याला या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज सुद्धा करायचा आहे. आता पात्रता काय आहे आता ते सुद्धा बघा. आता तो काय पाहिजे, महाराष्ट्रातला पाहिजे, त्याच्यानंतर मराठा किंवा कुणबी या जातीचा पाहिजे तो. त्याच्यानंतर त्याचं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न ते 8 लाखापेक्षा जास्त नसावं. तहसीलचा त्याला उत्पन्नाचा दाखला त्याला जोडायचा आहे. ज्याच्यावर 8 लाखाचं कमी उत्पन्न असेल असेच जे लाभार्थी आहेत ते ग्राह्य धरले जातील. त्याच्यानंतर 5 दिवसीय प्रशिक्षणासाठी जर आपण अर्ज करत असेल तर तो 10वी पास असणं आवश्यक आहे आणि जर एका महिन्याचं जर प्रशिक्षण त्याला घ्यायचं असेल तर तो 12वी पदवीधर आणि त्यातल्या त्यात BSc ऍग्री जर असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर त्याने सारथीच्या मार्फत याच्या आधी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्याचा त्याने लाभ घेतलेला नसावा, ही महत्वाची अट आहे. त्यानंतर तुम्हाला आता आवश्यक जी कागदपत्र जी जोडायची आहे ती कशी जोडायची, की ती जी कागदपत्र जी आहे त्याची झेरॉक्स काढायची, त्याच्यावर आपली स्वतःची सही करायची, म्हणजे सेल्फ अटेस्टेड आपल्याला या ठिकाणी ती करायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याची PDF बनवूनच ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला ती कागदपत्रे अपलोड करायची. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ही लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आता जर तो कुणबी असेल म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा फक्त कुणबी जर असेल तर त्याला जातीचा दाखला देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तो जर मराठा जर असेल तर ज्याच्याकडे जातीचा दाखला असला तर ठीक ते द्या किंवा मग तुमचा TC म्हणजे जातीचा दाखला दिला तरी चालेल. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचाच पाहिजे, 8 लाखाचे उत्पन्न असल्याबाबतचं प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड पाहिजे आणि बँक अकाउंट तपशील म्हणजे तुमचं जे पासबुक अकाउंट आहे त्याचं पहिल्या पानाची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला इथं जोडायचे आहे आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र जे पण ते सुद्धा तहसीलच असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता ही लाभार्थीची निवड कशी होणार आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्ही संकेतस्थळावर भरल्यानंतर तुमच्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सारथी महाराष्ट्र.gov.in
इथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सारथीची विभागीय कार्यालयामार्फत आपण केलेले अर्ज आणि कागदपत्राची ऑनलाईन तपासणी होईल. योजनेच्या अटी शर्तीप्रमाणे सगळं तपासल्या जाईल. सॉरी, जर त्रुटी असतील तर ते तुम्हाला पुन्हा मागवण्याची एक संधी तुम्हाला दिल्या जाईल. त्यानंतर ते ऑनलाईन जे तुम्हाला ज्या त्रुटी मागवलेल्या आहेत त्याची पूर्तता करायची आणि त्याच्यानंतरही तुम्ही जर अपात्र जर ठरले तर तुमचा प्रवेश रद्द होईल. तर आणि कुटुंबातल्या फक्त एका सदस्याला ही जी योजना आहे हिचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर आता हे अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 31/10/2026, म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे अर्ज भरायचे आणि हार्ड कॉपी जी आहे ती 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत तुम्हाला सारथी कार्यालयात जाऊन जमा करायची आहे. तर मित्रांनो, व्यवस्थितरित्या अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून एक जर व्यवसाय उभारण्याचा जर तुम्ही जर विचार जर करत जर असाल तर मधुमक्षिका पालन हा अत्यंत उपयुक्त व्यवसाय आहे, ज्याच्यामधून आपल्याला काही ना काही उत्पन्न मिळू शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.